प्यार हमें किस मोड़ पे ले आया कि दिल करे हाय कोई ये बताए क्या होगा। आले डॉली भाई आले तोंड काय बघताय, जा माझी पोरगी आली, जा। हे अक्का, पोरगी नाही पोरगा आलाय। कबीर, अरे कबीर भावा, तू एकटाच? बाकीचे कुठे रे? बाकीचे कोण? अरे म्हणजे डॉली मॅडम, राधा। तू वेडा आहेस का? मोनिका मॅम आणि राधा शक्यच नाही। अरे त्या झोपल्यात म्हणून मी सटकून आलो। तू पण ना कबीर भावा, चल काय वांधो नाही। चल आपण बिर्याणी खाऊया। गब्बर अक्का बिर्याणी आणते। चल गब्बर, बिर्याणी आणते। तेव्हा ऐक ना, पण मी इथे आलो हे कोणाला कळता कामा नये, नाही तर माझी वाट लागेल। अरे कबीर भावा, टेन्शन नॉट। अरे भाई बोलतो ना, टेन्शन नाही घ्यायचं तर नाही घ्यायचा, तू बिर्याणी वड। हो, जाम भूक लागली। ये बस, तू बस, ये बस इकडे। प्यार हमें किस मोड़ पे ले आया कि दिल करे हाय कोई ये बताए क्या होगा। प्यार हमें किस मोड़ पे ले आया कि दिल करे आई कोई ये बताए क्या होगा। आता नक्की डॉली बॉयज असतील। मी आलोच। राधा, अगं अक्का, राधा आली आहे। राधा, माझी राधा, राधा। मला माहिती होतं तू येशील म्हणून। सध्या राधाला कळता कामा नये मी इथे आलोय। तिला जर कळलं ना तर मॅम ना कळेल आणि माझी वाट लागेल। यार प्लीज काहीतरी कर। अगं तुझ्या आवडीची चिकन बिर्याणी केली आहे। हो अक्का, तुझ्या हातची बिर्याणी मी कशी काय मिस करू शकते। अगं अक्का, आपले राधाबाई आले ना, तिला घेऊन जा ना आतमध्ये बिर्याणी खायला दे। हो अक्का, चल आपण दोघे आतमध्येच बसूया। ये ग, ये बस बस, मी तुझ्यासाठी बिर्याणी घेऊन येते। बस। हा कुठे गेला? सत्या, मी इथे लपलो हे दिसतंय का? अरे येडा आहे का तू? एवढी भिंत बसवली तुझ्या बाजूला, तू घे बिंदास। दे ना थोडी। हे घे तुझ्यासाठी बिर्याणी आणली। हा थांब, मी भरवते ना। घे 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 ग माझं लेकरू। कशी झाली अक्का, तू बनवणार म्हणजे प्रश्नच नाही ना। घे बघ, घे। अशीच येत जा, म्हणजे मी तुझ्या आवडीचे ना सगळे पदार्थ तुला खायला करून घालेन। नाहीतर असं करू का, डब्यात भरून मी तुझ्याकडे द्यायला येत जाईल। इथे समोर तर राहते तू। अगं अक्का, तू कशाला ना उगाच त्रास करून घेतेस? अगं माझ्या लेकरासाठी त्रास कसला? की बाई तुला कसले पदार्थ खाऊ घालत असेल काय माहिती। मी ना तुझ्यासाठी तुझ्या आवडीचे चमचमीत पदार्थ करून खायला घाले ना। किती दिवसांनी ग मी तुला असं बरवते माझ्या हातात।
खा 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 ग खा माझं लेकरू ते खा. देवाकडे जाऊ की नको कळत नाही. खरं तर माझी अजिबातच इच्छा नाहीये, पण पण मुलं अशी उपाशी पोटी झोपली तर कसं चालेल? मोनिका, स्वाभिमान जरा बाजूला ठेव आणि मुलांचा पण विचार कर. बिचारे आपल्या चुकीमुळे उपाशी राहणार. थोडासा स्वतःचा विचार बाजूला ठेवून मुलांसाठी का होईना पण जावं लागेल. इनफॅक्ट देवाच काय, त्याच्या जागी दुसरं कोणीही असतं तरी मुलांसाठी जायलाच पाहिजे. गब्बर मला अजून दे ना. तू काय माझ्याबरोबर कॉम्पिटिशन करतोय का? तसं नाही रे, पण अरे मी देतो तुला, गब्बर नाही देणार. हे घे घे, तू भरपूर खाशील तर होशील. घे. ए, चल आपण पण चालू हो पांडे, चल घे. मी तर कधीपासून वाट बघत होतो. खूप भूक लागली रे. घे घे. सत्या, हा, अरे मला भूक लागली ना, काय सुचत नाही रे. लोचा होतो माझा. काय झालं, बरं नाही का वाटत? अरे भास होतात रे मला. आता पण मला डॉलीबाई येताना दिसतायत. याला बास होत आहेत. डॉलीबाई आले की आपल्या भाईची विकेट जाते. तुझा काय लोचा आहे? अरे देवाबाई, डॉलीबाई आले. काय झालं ग? काय झालं? काय झालं? मॅडम मॅडम कोण? डॉली मॅडम, आपलं भूमिका मॅडम. हा मग थांब ना, तू कशाला घाबरते? मी बघते तिला. कोणा थांब ना, ऐक ना प्लीज. तू त्यांना काही सांगू नकोस. आणि मी इकडे आहे हे त्यांना कळता का म्हणे. प्लीज अक्का, तू खा, मी बघते. हा, सावकाश खा. अक्का तू प्लीज काही बोलू नको त्यांना. अगं बाई नाही बघ, चल खाऊन घे, मी आले. आईच्या गावात. अरे बाई, तुम्ही? आपल्याला माहित होतं तुम्ही येणार म्हणून. हा, ऍक्च्युली मी नव्हते येणार, पण तुम्ही इतका आग्रह करून जेवायला बोलवलं, एवढी बिर्याणी पण करणार होतात, तर मला असं वाटलं की नाही आलो तर जेवण वाया जाईल. आणि अन्न वाया गेलेलं मला आवडत नाही. जेवणाचा अनादर होतो, म्हणून खरं तर आले मी. इथे लपू तरी कुठे? लपायला जागा पण नाहीये. कबीर, तू ते काय करतोय? राजा सॉरी यार, मला ना खूप भूक लागली होती म्हणून मी बिर्याणी खायला आलो. पण तू प्लीज मॅमना नको सांगूस ग. हसायला काय झालं? अरे काही नाही, मला सुद्धा खूप भूक लागली होती म्हणून मी पण बिर्याणीच खायला इथे आले होते. खाऊया. तुम्ही आलात ना, बस झालं. आणि तेव्हा प्लीज, मी आली आहे याचा काही वेगळा अर्थ काढू नका. डॉलीबाई, आपण शब्द दिला होता, आणि देवाचा शब्द ना कधी खोटा होत नाही. तुम्ही दोघं इथे काय करताय? एक मिनिट, घराच्या बाहेर पडायचं नाही असं सांगितलं होतं ना मी तुम्हाला. इथे यायची काय गरज होती? तुम्ही माझ्या नियमांचं पालन करणार नाही आहात का? एकतर तुम्ही माझ्या घरात राहताय, आणि मला एक गोष्ट सांगा, तुम्ही माझ्या घरात गरज म्हणून राहताय की मज्जा म्हणून? एकही शब्द माझा तुम्ही दोघं ऐकत नाही आहात. पण समजता कोण स्वतःला तुम्ही? मॅम, शट अप कबीर. हे सकाळीच सांगितलं होतं तुम्हाला, मला खोटं बोललेलं चालत नाही म्हणून. अहो डॉलीबाई, जाऊ दे ना, पोर आहेत. स्टॉप इट देवा. माझ्या आणि माझ्या स्टुडंट्सच्या मध्ये कुणी बोललेलं मला चालणार नाही. त्यांनी चूक केली आहे, आणि त्यांनी ती का केली आहे हे मला कळायलाच. सॉरी मॅम. फंटास्टिक.
सॉरी म्हणलं आपलं काम झालं. सॉरी म्हणायचं आणि चुका करत राहायची. राधा, सॉरी म्हणल्याने तुमच्या चुकांवर तुम्ही पांघरून नाही घालू शकत. चूक ही चूकच असते. आय वंडर, मला असं वाटलं होतं की तुम्ही खूप ओबिडियंट स्टुडंट आहात, हुशार आहात, पण आय वॉज रॉंग. तुम्ही पण त्या काही केअरलेस स्टुडंट सारखे आहात. आय एम ऍब्सोल्युटली डिसअपॉइंटेड. तुमची इथं येण्याची हिंमतच कशी झाली? वी आर व्हेरी सॉरी मॅम. ऍक्च्युली खूप जास्त भूक लागली होती. हो मॅम, खरंच खूप भूक लागली होती. सॉरी मॅम. थांबा. ऍक्च्युली आय एम सॉरी. माझी चूक झाली. माझ्या इनएफिशियन्सीमुळे तुम्हाला उपाशी राहावं लागलं. खरं तर जर मी माझे रूल्स बनवते, जर मी तुमची जबाबदारी घेतली आहे, तर मी हे बघायला पाहिजे होतं की तुम्हाला वेळेत जेवायला मिळायला पाहिजे. आय एम सॉरी. माझ्या लक्षात आलं नाही की तुम्ही उपाशी होतात आणि म्हणून तुम्ही इथे आले. देवा, हं? तुम्ही मला इथे कशासाठी बोलवलं होतं? ते बिर्याणी खायला. मग द्या ना प्लीज. हा? मला खूप भूक लागली. मोठी ताटली घेऊन ये जा लवकर. ए भाय, लोचा झालाय. आता काय लोचा? अरे या गब्बरने सगळी बिर्याणी संपून टाकली. हे बघ. डॉलीबाई, ते सॉरी हो, बिर्याणी संपली. आपण काहीतरी व्यवस्था करू ना. हा, आपण काहीतरी करू ना. बरं झालं यार, मॅम आपल्यावर जास्त नाही चिडल्या. हो ना, मला तर वाटलं होतं आज आपली वाटच लागणार सॉलिड. ऍक्च्युली ना मॅम फक्त स्ट्रिक्ट आहेत, त्या मनाने वाईट नाहीये. एक मिनिट, तू नेहमी मॅम बद्दल असं कसं काय रे बोलतोस, जसं काय तू त्यांना खूप वर्षापासून ओळखतोयस? अगं नाही, तसं काही नाही. मला आता जे वाटलं ना त्यावरूनच बोललो. अच्छा. अरे गब्बर, ए सत्या. अरे भाई लोक, तुम्ही इथे घरी नाही गेले? अरे मोठा पाऊस येईल आता, तुम्ही निघा निघा निघा. अरे हो, पण हा गब्बर असा का धावत गेला? गब्बर धावत गेला? नाही नाही, तो एवढा मोठा आहे ना, तो असा चालत गेला तरी धावत गेल्यासारखा वाटतो. आणि मग धावत गेला की अरे स्कॉलरचा घरी जा पटकन, राधाला घेऊन घरी जा. निघ निघ. अरे हो, आम्ही मोनिका मॅमची वाट बघतो. अरे का म्हणजे कशाला? मोनिका मॅडम मला म्हणाल्या की कबीरला असं सांग की राधाला घेऊन घरी जा. का? ते आता त्यांनाच विचारा ना, मला कसं माहिती असणार. म्हणजे त्या घरी आल्या की तुम्ही त्यांना विचारा, कळला ना? निघा, त्या आल्या तर चिडतील. निघा निघा. हो हो, थँक्स. हा, आणि सत्या, थँक्स फॉर द बिर्याणी. हा ठीक आहे ठीक आहे. चल बाय. चला, बाय बाय. हे राधा कबीरला बघितलं का? कुठे गेले? ते गेले. गेले म्हणजे मला सोडून कुठे गेले? नाही, ते त्यांना आपण एवढं खायला दिलं ना, मग त्यांनी भरपूर खाल्लं, मग ते दमले थकले, मग ते गेले. ओके, ठीक. डॉलीबाई, चला आपण तुम्हाला सोडतो ना. तुम्ही काय येताय? मी जाईन ना. इट्स ओके. नाही नाही, रात्र एवढी झाली, पाऊस पण पडतोय ना, तर आपण येतो ना तुम्हाला सोडायला. सत्या, तू काय करतोस इथे? भाई गब्बरला पाठवलंय पुढे. गब्बरला आत्ता कुठे पाठवलंय? काय बोलताय तुम्ही दोघं? ते
सध्याच्या गावची मोठी भाषा आहे. हा, ही अशी कुठल्या गावची? आज काय करायला ही स्पूर? हा तेच ते. रिअली? तुम्ही चला ना, आपण जाऊ, सोडतो तुम्हाला. हा, बाय, मी कल्टी मारतो. हसायला काय झालं? काही नाही, काही नाही, असंच. एवढं काय हसायला झालं? नाही, काही नाही, काही नाही, खरंच काही नाही. सांगा नाही तर मी ऐका ऐका, डॉलीबाई, त्याचं काय झालं? तुम्ही ते आपल्या घरी आला होतात ना आणि म्हणालात ना की तुम्हाला खूप भूक लागलीये म्हणून. ते जे काही तुम्ही बोललात ना की मला खूप भूक लागली, ते लहान मुलीसारखं बोललात. ते आठवून आपल्याला हसायला आलं. तुम्ही मला इथे कशासाठी बोलवलं होतं? ते बिर्याणी खायला. मग द्या ना प्लीज. हो पण मला खरंच खूप भूक लागली होती. हे ना सगळा खूप गोंधळच झाला खरं तर. म्हणजे गॅस सिलेंडर संपला होता, घरात काही खायला नाही, मुलं उपाशी, आणि त्यांचा तो असा चेहरा बघून मला इतकं वाईट वाटलंय ना, काय सांगू. पण आपल्याला छान वाटलं. छान वाटलं तुम्हाला हे? ते डॉलीबाई, तुम्ही ते म्हणालात ना एकदम त्या लहान मुलीसारखं की मला खूप भूक लागली, तेव्हा तुम्ही खूप गोड वाटलात आपल्याला. डॉलीबाई, ते आपल्याला माफ करा. तुम्ही का माफी मागता? नाही, ते आपण तुम्हाला जेवायला बोलवलं, बिर्याणी खायला बोलवलं आणि आयत्या वेळी बिर्याणीच संपली. माफ करा आपल्याला. ह्यात माफी कसली मागताय? इट्स ओके. तुमची थोडीच काही चूक होती. इनफॅक्ट माझी चूक झाली. हा सगळा गोंधळ खरं तर माझ्यामुळे झाला. एनिवेज, पाऊस इतका कोसळतोय ना, कधी थांबणार? घरी जायचंय. असं कसं डॉलीबाई? बिर्याणी खाल्ल्याशिवाय तुम्ही कसे जाणार? म्हणजे तुम्ही घरी आला तेव्हा बिर्याणी संपली होती ना डॉलीबाई? बिर्याणी? होय. तुम्ही आय डोंट बिलीव्ह दिस. तुम्ही हे असं इतक्या लवकर इथे कसं मॅनेज केलं? डॉलीबाई, ते महत्वाचं नाही. तुम्हाला बिर्याणी खायची होती आणि तुम्ही बिर्याणी शिवाय इकडून जाणार, हे शक्य नाही. डॉलीबाई, थँक्यू.